नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांना लॉटरी। आता दर 3 महिन्यांनी डीए वाढणार, सरकार समोर कुणाची मोठी मागणी। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। 8व्या विधान आयोगाच्या दुसऱ्या टप्प्यातील बैठकांची सत्र सुरू झाली। दिल्लीत आयोगाने प्रतिनिधी आणि कर्मचारी संघटनांशी चर्चा केली। यावेळी अनेक मागण्या आणि मुद्दे रेटण्यात आले। फिटमेंट फॅक्टरसह पगार वाढ, पेन्शन वाढ आणि भरपूर सुट्ट्यांची मागणी करण्यात आली। आता आयोग देशातील विविध राज्यात जाऊन कर्मचारी संघटनांच्या मागण्या ऐकून घेईल, त्यांच्याशी चर्चा करेल। 2 दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत काही कर्मचारी संघटनांनी महागाई भत्त्याविषयी आणखी एक मोठी मागणी केली। त्यामुळे कोट्यवधी कर्मचारी आणि पेन्शनर्सला मोठा फायदा होईल। प्रत्येक 3 महिन्यांनी महागाई भत्ता। भारत पेन्शनर्स समाज बीपीएसने आयोगासमोर महागाई भत्त्याविषयी मोठी मागणी केली आहे। सध्याच्या नियमानुसार सरकार वर्षभरात 2 वेळा म्हणजे प्रत्येक 6 महिन्यांनी महागाई भत्त्यात वाढ करते, पण बीपीएसने मागणी केली आहे। सरकारने प्रत्येक वर्षी 4 वेळा म्हणजे दर 3 महिन्यांनी डीए मध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे। असा निर्णय झाल्यास पेन्शनर्ससाठी मोठा दिलासा असेल। डीए विषयी अशी पहिल्यांदाच मागणी करण्यात आलेली आहे। आता नवीन वेतन आयोग त्यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। 1. महागाई भत्ता मूळ वेतनात जमा करा। पेन्शनर्स असोसिएशनने मागणी केली आहे की महागाई भत्ता वाढून 25% करावा, डीए डीआर मूळ वेतनात जमा करावा। यामुळे मूळ पेन्शनमध्ये निवृत्ती वेतनात मोठी वाढ होईल, तर पुढे कर्मचारी निवृत्ती वेतनधारकांना याचा फायदा होईल। निवृत्ती वेतनधारकांमधील भेदभाव संपवा। बीपीएसने अजून एक मागणी केली आहे। त्यानुसार 1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्ती झालेले निवृत्तीधारक आणि त्यानंतर रिटायर होणाऱ्यांमध्ये कोणताही भेदभाव करण्यात येऊ नये। पेन्शन रिव्हिजनमध्ये पूर्ण समानता असावी, त्याचा निवृत्तीधारकांना मोठा फायदा होईल। आता या शहरात 8व्या वेतन आयोगाचा दौरा। दिल्लीत नवीन वेतन आयोगाने बैठक घेतली। आता 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर 2026 रोजी आयोगाची जयपूर येथे बैठक होईल। जयपूर येथे कर्मचारी संघटनांच्या मागण्या ऐकल्यानंतर आयोगाचे सदस्य चेन्नई, पांडिचेरी आणि चंदीगडमध्ये संघटना प्रतिनिधींशी चर्चा करेल। आयोगाने सरकारकडे कामकाज पूर्ण करण्यासाठी जवळपास 17 महिन्याचा कालावधी मागितला होता। आयोगाने त्यातील अनेक कामे 9 महिन्यापूर्वीच पूर्ण केली आहेत। एका अंदाजानुसार मार्च ते मे 2027 या कालावधीत आयोग आपला अहवाल सोपवेल। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।